श्रावण महिना सुरू होण्याआधी येणारा एक अत्यंत खास दिवस म्हणजे दीप अमावस्या, ज्याला आषाढ अमावस्या असंही म्हणतात. यंदा 2026 साली ही दीप अमावस्या 12 ऑगस्ट बुधवार रोजी आहे. या दिवशी घरातल्या सर्व दिव्यांची विशेष पूजा केली जाते आणि हा सण विशेषतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. अनेकांना असं वाटतं की फक्त दिवे घासून पुसून लावले की पूजा पूर्ण होते, पण तसं नाही. या पूजेला एक विशिष्ट विधी आहे, एक आरती आहे, जी म्हटल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील लहान मुलांचं औक्षण करण्याची ही प्रथाही या दिवशी असते, जी अनेक जण विसरतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येची संपूर्ण माहिती, पूजाविधी, आरती आणि औक्षणाची पद्धत सविस्तरपणे बघणार आहोत. कारण दीप अमावस्येला ही आरती म्हणूनच पूजा पूर्ण होते आणि मुलांचं औक्षण आपल्याला अजिबात विसरायचं नाही. तर संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कुठेही स्किप न करता संपूर्ण पूजाविधी तुम्ही बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दीप अमावस्या हा दिवस आषाढ महिन्याच्या अखेरीस श्रावण सुरू होण्याच्या आदल्या दिवशी येतो. या दिवसापासून चातुर्मास आणि श्रावण महिन्याची पूर्वतयारी सुरू होते असं मानलं जातं. दीप म्हणजे दिवा आणि या दिवशी घरातील सर्व दिवे, निरांजन, समई, पंचारती, तबकातील दिवे यांची विशेष पूजा केली जाते. अंधकारावर प्रकाशाचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय हे या पूजेमागचं प्रतिकात्मक तत्वज्ञान मानलं जातं. दिवा हा आपल्या संस्कृतीमध्ये मांगल्याचं, ज्ञानाचं आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच वर्षातून एकदा या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा खास दिवस आहे. पावसाळ्याचे ढगाळ अंधारमय दिवस सुरू होण्याच्या तोंडावर हा सण येतो. त्यामुळे आता पुढचे काही महिने हे दिवेच आपल्याला प्रकाश आणि आधार अशी देणार आहेत. कृतज्ञतेची भावना यामागे असते असं सांगितलं जातं. तर आता उद्या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची, स्वच्छ स्नान करायचं आहे आणि त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोरच एखादा पाट किंवा चौरंग ठेवून त्यावरती घरातील सर्व दिवे घासून पुसून लख्ख उजळून घ्यायचे आहेत आणि एका चौरंगावरती लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. त्यावरती एक जो दिवा आहे तो सर्वप्रथम प्रज्वलित करायचा, कारण कोणत्याही पूजेची सुरुवात ही अग्नीच्या साक्षीने होते. मग ते दीपपूजन का असेना. म्हणून म्हणून सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही मातीची पंती देखील वापरू शकता. त्यानंतर एका प्लेटवरती किंवा 2 जोड विड्याच्या पानावरती गणपती स्वरूप सुपारीची किंवा गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची. मूर्ती असेल किंवा सुपारी तुम्ही घेतली असेल तर पाण्याने, पंचामृताने अभिषेक करायचा. त्यानंतर गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करायचं आहे. स्वच्छ केलेले दिवे एका पाटावर किंवा चौरंगावरती आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत, त्यांना आसन देण्यासाठी, आणि त्यावरती आपल्याला एका रांगेमध्ये मांडायचे आहेत. सर्वप्रथम तर आपल्याला चौरंगाच्या खाली रांगोळी देखील काढायची आहे. सर्वात मोठा दिवा किंवा मुख्य दिवा किंवा समई जी आहे ती मध्यभागी ठेवायची आहे. त्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला जे तुम्ही देवपूजेसाठी तेल वापरता ते तेल घालायचं आहे. 2 वातींची 1 वात करून घालायची आहे. जेवढे दिवे तुम्ही घेतलेले आहेत तेवढ्या दिव्यांमध्ये 2 वातींची 1 वात करून घालायची आहे. या दिवशी घरातील छोटा मोठा कोणताही दिवा असेल त्याचं पूजन हे व्हायलाच हवं, कारण दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि श्रावण महिन्याच्या तयारीसाठी आपल्या घरातील सर्व दिवे जे आहेत ते लख्ख उजळून त्यांची पूजा केली जाते. आता प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे, पण दिव्याची पूजा करण्यास आधी त्यांना प्रज्वलित करणं खूप आवश्यक आहे. दिवा प्रज्वलित न करता त्याची पूजा करू नये, पण दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी वाती ज्या आहेत त्या कुंकवाने लाल करायच्या, कारण पांढऱ्या वातींचं म्हणजे पांढरी वात जी आहे ती दिव्यामध्ये लावली जात नाही. आता सर्व दिव्यांना आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा वाहायच्या आहेत, फुलं अर्पण करायची आहेत. दिव्यांना गंध लावून पूजा करावी, जणू ते साक्षात देवतेचं रूप आहेत अशा भावनेने. सर्व दिवे एकाच वेळी प्रज्वलित करावे. संपूर्ण घर या दिव्यांच्या प्रकाशाने उजळून टाकावं. काही जण घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये, उंबरठ्यावर आणि तुळशीजवळही या दिवशी दिवे लावतात. आता दिव्यांची पूजा आपल्याला करायची आहे. सांगितल्याप्रमाणे गंध लावायचा आहे, कुंकू लावायचं आहे, हळद लावायची आहे. त्यानंतर अक्षदा ज्या आहेत त्या दिव्यामध्ये तुम्ही टाकू शकता, कारण अक्षदा ज्या आहेत त्या समृद्धीचं प्रतीक मानल्या जातात. म्हणूनच आपल्याला अक्षदा दिव्यांमध्ये टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर दिव्यांना एक अतिशय महत्त्वाची वस्तू देखील या दिवशी अर्पण केली जाते, ती म्हणजे आघाड्याची पानं आणि दुर्वा.
जर तुमच्याकडे आघाड्याची पाने आणि दुर्वा असतील तर त्या नक्कीच तुम्ही प्रत्येक दिव्याला अर्पण करायच्या आहेत. दिव्यासमोर नैवेद्य दाखवावा. महाराष्ट्रामध्ये या दिवशी अनेक घरामध्ये गोडाचे दिंड, उकडीचे मोदक किंवा पुरणपोळी असे पदार्थ बनवून नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. प्रत्येकाने आपापल्या परंपरेनुसार नैवेद्य अर्पण करावा. काही भागामध्ये लाह्या फुटाण्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. काही ठिकाणी दूध साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार दिव्यांना नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर दीपामावास्येच्या दिवशी गूळ घालून केलेले कणकेचे दिवे जे उकडीचे असतात ते तयार केले जातात. त्यासाठी थोडीशी कणिक घ्यायची, त्यामध्ये गुळाला आपल्याला मेल्ट करून म्हणजेच पाण्यामध्ये गूळ वितळून घ्यायचा आहे आणि ते पाणी कणकेमध्ये मिसळून घ्यायचं आहे. घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे. त्याचे आपल्याला 5 किंवा 7 किंवा 11 या संख्येने दिवे तयार करायचे आहेत आणि त्या दिव्यांना आपल्याला उकडून घ्यायचं आहे. वाफेवरती उकडून घेतल्यानंतर एका ताटामध्ये ते दिवे ठेवायचे आहेत. त्या दिव्यामध्ये तूप घालायचं आहे. 2 वातींची एक वात घालायची आहे. वातीला समोर कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर या दिव्यांनी आपल्याला म्हणजेच दिव्यांची आरती करायची आहे. तर आता ही दिव्यांची आरती करण्यासाठी ताटात घेतलेले सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यावे. आरतीच्या वेळी सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन प्रज्वलित दिव्यांसमोर उभं राहून भक्तिभावाने आरती म्हणावी. यावेळी घंटानाद करावा, टाळ्या वाजवाव्यात आणि मनोभावे देवाचं आणि दिव्यांचं आभार मानावं. आरतीमुळे पूजेतील ऊर्जा पूर्ण होते आणि घरामध्ये एक सकारात्मक मंगलमय वातावरण तयार होतं, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे कितीही घाई असली तरी दीप अमावस्येच्या दिवशी आरती म्हणणं कधीही टाळू नये. तर कोणती आरती आपल्याला दिव्यांसमोर म्हणायची आहे? तर स्क्रीनवरती मी ती आरती दिलेली आहे. तर ती आरती म्हणण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची, कारण आपण गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणेशांच्या पूजेने आणि आरतीची सुरुवात देखील गणपती बाप्पांच्या आरतीने होते. त्यामुळे सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर दिव्यांची आरती जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ती आरती तुम्हाला म्हणायची आहे. त्यानंतर तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे, कापूर आरती करायची आहे. त्यानंतर त्या आरतीच्या भोवती तुम्हाला पाणी फिरून घ्यायचं आहे. त्यानंतर स्क्रीनवरती दिलेली दीपनामावली देखील तुम्हाला एक वेळा पठण करायची आहे. आता हे दिवे जे आहेत ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रज्वलित असतील तर उत्तमच आहे. शांत झाले असतील तर संध्याकाळी पुन्हा त्यामध्ये तेल घालावं, दिवा जो आहे तो पुन्हा प्रज्वलित करावा आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला आपल्या घरातील लहान मुलांना तसंच मोठ्यांना देखील, कारण आपल्या घरातील जे कर्ते पुरुष आहेत किंवा मोठ्या मुली आहेत, आता मुलं असतील किंवा पुरुष असतील ते आपल्या घरातील दिवे आहेत, वंशज आहेत आणि आपल्या घरातील मुली म्हणजे आपल्या घरातील त्या पंथी स्वरूप मानल्या जातात. त्यामुळे यांचं औक्षण आपल्याला करायचं आहे, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता त्यासाठी तुम्हाला एका तबकामध्ये निरांजन, हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुलं घ्यायची आहेत. मुलाला किंवा मुलीला मध्यभागी एका पाटावरती किंवा चौरंगावरती दिव्यांच्या समोर बसवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मुलांचं औक्षण करायचं आहे. सर्वप्रथम त्यांच्या कपाळी कुंकू लावायचं आहे, अक्षता लावायच्या आहेत आणि जे आपण दिवे सकाळी तयार केले होते कणकेचे गूळ घालून, त्या कणकेच्या दिव्यांनी देखील बऱ्याच ठिकाणी ओवाळण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तेच दिवे घ्यायचे. त्या दिव्यामध्ये पुरेसं तूप आणि वाती घालून त्याच दिव्यांनी मुलांचं औक्षण करायचं, त्यांना ओवाळायचं आहे. 3 वेळा घड्याच्या काट्याच्या दिशेने ते जे ताट आहे दिव्यांचं ते फिरवावं. औक्षण करताना मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी मनोमन प्रार्थना करावी. त्यांना एखादा गोड पदार्थ भरवावा. ही प्रथा केवळ धार्मिक नाही तर त्यामागे एक सुंदर भावना आहे. दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे आपल्या मुलांचं आयुष्यही सदैव उजळत राहो, अंधकार आणि संकट त्यांच्यापासून दूर राहोत अशी शुभेच्छा या औक्षणातून व्यक्त केली जाते. अनेक कुटुंबामध्ये ही प्रथा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे आणि लहान मुलांसाठीही हा दिवस विशेष आनंदाचा आणि लाडाचा मानला जातो. या दिवशी नवीन दिवे विकत घेऊन पूजेमध्ये सामील करण्याची ही पद्धत आहे. काही ठिकाणी घराबाहेर, तुळशीजवळ, गोठ्यामध्ये, विहिरीजवळही दिवे लावले जातात. या दिवशी उपवास करून सायंकाळी दिव्याची पूजा करून उपवास सोडण्याची ही प्रथा काही घरांमध्ये आहे. काही घरामध्ये घरातील सर्व सदस्यांचं, विशेषतः नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचंही औक्षण करण्याची प्रथा आहे. घरातील परंपरेनुसार गणपती देवीची पारंपरिक आरती म्हटली जाते. अनेक घरामध्ये घालील लोटांगण आणि जयदेव जयदेव या आरत्या दिव्यासमोर म्हटल्या जातात. दीप अमावस्या हा दिवा, प्रकाश आणि कृतज्ञतेचा सुंदर सण आहे. यंदा 12 ऑगस्ट 2026 रोजी
हा सण साजरा करताना दिव्यांची मनोभावे पूजा करा, आरती म्हणायला अजिबात विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील लहान मुलांचं प्रेमाने औक्षण करा. हा दिवस केवळ परंपरा पाळण्याचा नाही, तर कुटुंबाने एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचाही आहे. तुमच्या घरी दीप अमावस्या कशी साजरी केली जाते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशा सण उत्सवांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दीप अमावस्येच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.